आपण ऐकता आहात शिवसंघ प्रतिष्ठान निर्मित आणि स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित माझी जन्मठेप. मराठी मोळी लावून भाळी घेऊ भरारी, हे तुला नमन गगनात घुमू दे तुझी सदा ललकारी. सारे मिळून एक होऊया, एकच आणिक एकच आमचा रंग. शिवसंघ संघ शिवसंघ. शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीनं अंदमान इथं आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन यात्रेसाठी नोंदणी सुरू आहे. स्वातंत्र्यवीरांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या अंदमानच्या भूमीवर नतमस्तक होण्यासाठी आवर्जून सहभागी व्हा. पर्यटनातून राष्ट्रभक्तीचा जागर. बुकिंगसाठी संपर्क साधा. शिवसंघ प्रतिष्ठान, द्वारा सिलिकॉन व्हॅली, केतकी बिल्डिंग, अलका टॉकीजच्या शेजारी, पुणे 30. फोन नंबर 9420773503 किंवा 9420285000. या मातीवर उमटू द्या रे नवतेजाचे नव स्वप्नाचे तरंग. शिवसंघ संघ शिवसंघ संघ शिवसंघ संघ संघ शिवसंघ संघ शिवसंघ संघ शिवसंघ संघ संघ. माझी जन्मठेप उत्तरार्ध प्रकरण 12. ये रे माझ्या मागल्या. अंदमानच्या जहाजातून उतरून कलकत्त्यास पाय लागताच आम्हास अलीपूरच्या कारागृहात नेऊन खोलीत कोंबण्यात आले. सकाळी अंदमानहून निघताना जी भीती वाटत होती ती खरी ठरली, कारण बाबास आणि मला निराळे करण्यात आले. आम्ही आपापली बंदीच्या तरटांची अंथरुणे खाकेत गुंडाळून हातात थालीपाट घेऊन चोरट्यांसारखे बरोबरच्या शिपायांच्या नेत्रसंकेतानुरूप दोघेही चाललो होतो. तो बाबांना एका लहानशा फुटणाऱ्या बोळवजा वाटेकडे वळावयास शिपायाने सांगितले आणि आम्हास बरोबर घेऊन दुसरीकडे चालला. बाबा दुरावले. त्यांचा तो क्षयी खोकला ते दूर जाई तो मला ऐकू येत होता. तरी ते जड अंथरुण कसे बसे खाकेत घेऊन आणि चवाळ्याचा ओव्हरकोट घालून ते कणत चालले होते. मनात वाटले, यांचे आता काय होईल. या बोळाने ते मला सोडून वळले नाहीत तर बहुधा आता जीवनाचे वाटेवर मला सोडून हे मरणाचे बोळानेच वळत आहेत. बहुधा यांचे हेच शेवटचे दर्शन. पुन्हा एकदा मागे पाहून मनात आक्रंदत पण वरून गुपचूप असा मी पुढे गेलो. आणखी एका चाळीतील, जी माझ्यासाठी ओस पाडण्यात आली होती, एका कोठडीत बंद केला गेलो. उद्विग्नता फार वाटू लागली. माझ्यावर पहारा देणाऱ्या शिपायांसह एक वॉर्डरही येई. तो 14 वर्षे काळे पाण्याची शिक्षा झालेला असताही 3 वर्षातच वॉर्डर होऊन सापेक्षतः किती स्वतंत्रपणे फिरत होता. आणि मी ती 14 वर्षे जवळजवळ कोठडीत बंद राहून भरली असताही माझ्यावरील कडक पहाऱ्याचे आणि कारागारीय हाल अपेष्टांचे आवरण रतिमात्र ढिले न होता अधिकच गळचेपी करीत चालले आहे. मन रमविण्यासाठी लोखंडी गजाज धरून उभा होतो. संध्याकाळ जाऊन अंधेर पडला. एक शिपाई हळूच काही बोलू लागला. त्यावेळेस राजकारणाच्या स्वरूपाविषयीचा मूर्खपणा किती बोकाळला होता त्याचे आंशिक प्रत्यंतर त्याच्या बोलण्यातील एका गोष्टीवरून मला मिळाले. कलकत्त्यातील आणि इतर राजकीय चळवळीविषयी त्याच्या अज्ञ भावना व्यक्त करता करता तो म्हणाला, आता 1-2 महिन्यातच स्वराज्य मिळणार, कारण गांधी नावाचा कोणी योगबळी लढू लागला आहे. इंग्रजांचे त्याचे पुढे काही चालत नाही, कारण त्यास गोळीच लागत नाही. आणि कारागृहात कोंबले तर मनात येताच तो जादू करून खोलीतून नाहीसा होतो. तो आपला पुन्हा तटाबाहेर उभा राहिलेला दिसतो. असे अनेक वेळा झालेले आहे. महात्माजीस अनेक वेळा लहान सहान शिक्षा होऊन बंदीत पडावे लागले, पण त्या भरताच ते अनेक वेळा सुटलेही. या बातमीचे त्याचे डोक्यात आणि त्याच्यासारख्या शेकडो अज्ञ लोकांच्या डोक्यात असे विकृत प्रतिबिंब पडले. आम्ही हसून म्हटले, त्यांच्या मनात येताच ते बंदीशाळेच्या तटाबाहेर पडून उभे राहिलेले दिसतात हे एका अर्थी खरे आहे. पण त्यात ध्यानात ठेवावयाचे इतकेच की खोलीतून नाहीसे होऊन तटाबाहेर उभे राहण्याचे त्यांचे मनात त्याच दिवशी येते की ज्या दिवशी त्यांची सरकारी शिक्षा पुरी झाल्याने सुटका होणारीच असते.
आणि स्वराज्य योगबळाने मिळवण्याविषयी विचारशील तर शेजारी कोकेन विक्रीकरिता शिक्षा झालेला एक चीनी तरुण मागाहून आणला गेला. तो 2 दिवसांनी सुटणार म्हणून नाचे, बागडे, गाणे गाई. तसे 2 दिवसांनी सुटावयाचे हे ऐकून गाणे गाण्याचे भाग्य आम्हास छे, ती आशाच नको. त्या चिनी मनुष्यास सन्यत सेनाचे नाव माहीत होते. तो आमच्याही नावाशी परिचित असल्याचे बोलता बोलता उघडकीस आले. तोच मी हे कळल्यावरही त्यास खरे वाटेना. इतका थोर म्हणून ज्यास मी मानी तो मनुष्य अशा कोठडीत मावला तरी कसा? थोर पुरुषाची जी अक्राळ विक्राळ कल्पना त्याच्यासारख्या माणसाची झालेली असते, तिला त्या साध्या मनुष्यासारखाच असणाऱ्या थोर पुरुषांच्या प्रत्यक्ष दर्शनाने नेहमीच असा धक्का बसत असतो. त्याने मला विचारले, तुम्हास गोळी लागते का? मी म्हणाले, अर्थात लागलीच पाहिजे. तेव्हा तर तो फार निराश झाला. एका शिपायाने विचारले, तुम्ही किती दिवस रात्र पोहत होता समुद्रात? अर्थात मार्सेलिसला. आम्ही म्हटले, छट, दिवस रात्र कसली, 10 मिनिटे देखील पोहत नसेन तो तीर गाठले गेले. हे अनपेक्षित उत्तर ऐकताच त्याच्या उद्धतता प्रिय आदरास एकाएकी दिसेल इतका धक्का बसला. आम्ही बढाईने खोटे बोलतो तरी एक वेळ त्याने क्षम्य मानले असते आणि त्यास तितका धक्का बसताना तो काही वेळ अगदी रागावल्यासारखा दिसू लागला. आम्हास मार्सेलिस विषयी खरी तीच माहिती सांगण्याच्या खोडीने अशा कित्येक भोळ्या मित्रांच्या आदरास मुकावे लागले आहे. वर्तमानपत्र पाहिले. कलकत्त्याहून 8 दिवसात आमची पाठवणी झाली. कोणत्या कारागृहात ते प्रथम कळले नाही. गाडीत फळफळावळ आणि वर्तमानपत्रे स्टेशनावर लोक येऊन टाकून जात, थवे जमवून डोकावण्याचा प्रयत्न करीत. त्यावरून आम्ही कलकत्त्याहून निघालो ही बातमी कोणीतरी तत्काळ तारेने पुढे धाडली असावी असा आम्हास विश्वास वाटला. नागपूरच्या पुढे का कुठेसे येतो तो आम्ही अंदमानहून हिंदुस्थानात परत आणलो गेलो याविषयी आनंद प्रदर्शक मोठमोठ्या अक्षरात छापलेल्या मथळ्यांनी आणि लेखांनी भरलेली पत्रे दिसली. आमच्याच पाठीशी असलेल्या भागात एक गृहस्थ असे एक पत्र उघडून आम्हास दिसेसे ठेवून वाचित राहिला. भाषा मराठी. आमच्यासह येणाऱ्या अँग्लो इंडियन अधिकाऱ्यांच्या ध्यानात काही काही येईना. त्या पत्रांवरून आम्हास एका आठवड्यात सोडण्यात येईल अशी साधारण समजूत होती असे दिसले. पण खरा प्रकार आमचा आम्ही ओळखून होतो. तो ग्रस्त केवळ सहानुभूतीसाठी त्या गाडीने प्रवास करीत होता आणि अधिकाऱ्यास टाळून शक्य ते सहाय्य देत होता. बातम्या मोठ्याने वाची की आम्ही ऐकावे. 12 वर्षांनंतर आलेले नाशिक. ते आमच्या पहारेकरी अधिकाऱ्यांनी आम्हास काही एक त्रास न देता ठीक वागविले आणि आम्ही मुंबईस येऊन पोचलो. वाटेत नाशिकचे स्टेशनावर भर रात्री गाडी येताच नाशिक, नासक, नासक असे ध्वनी उठले. पण आमच्या डब्याच्या खिडक्या पूर्वीच बंद करून या अँग्लो इंडियन अधिकाऱ्यांनी मला मध्ये बसावयास सांगितले होते. शेजारच्या डब्यात समोर काही माणसे येऊन बसली. पण त्या नाशिकच्या स्टेशनावरून आमची गाडी सुटून आज 12 वर्षे लोटत आली होती. एक नवीन पिढी वाढत आली. 12 वर्षांनी पुन्हा त्या स्टेशनावर या जीवनाची गाडी उलटून आलेली. तिथे कोणाची ओळख पटणार? पण तरीही ते नासक, नासक असे स्टेशन आल्याचे ध्वनी ऐकून चित्तात काय काय तरंग उठले. त्या स्टेशनावर झालेल्या अनेक पानसुपाऱ्या, कॉलेज प्रवासाचे चिवडे, कलिंगडे, विलायते जाताना सभोवती दाटलेल्या मित्रमंडळाची अश्रुपूर्ण मुखमंडले, ते स्वातंत्र्य लक्ष्मीचे जयघोष, ती त्यांची हातकड्यात आणि फाशीत झालेली रूपांतरे, अशी चित्रे, चलचित्रे मनपटावर अस्वस्थ त्वरेने सारखी येत जात राहील. मुंबईहून
इकडे वा तिकडे न बघू देता बोटीत चढविले गेले. प्रवास संपताच रात्र 10-12 वाजता एका कारागारात नेऊन आम्हास अंती बंद करण्यात आले. ते कारागृह म्हणजे रत्नागिरीची बंदीशाळा. आता यापुढील आमच्या कारावासाची माहिती यथाक्रम आणि यथाप्रमाण विस्ताराने देणे परिस्थितीमुळे शक्य नाही. मुख्य कारण हे की ती याच प्रांतातील कारागृहाविषयी असून अगदीच अलीकडची आहे. तदनुषंगिक इतर कारणे उघडच आहेत. तेव्हा सद्य परिस्थितीत शक्य तितकी त्रोटक रूपरेखा काय ती देऊन हे वृत्त समाप्त करू. रत्नागिरीच्या कारागृहात पहिले 2-3 आठवडे फारच दुस्सह गेले. अंदमानमध्ये जेवणाचे वेळेस दूध आणि सुपक्व अन्न आम्हास मिळू लागल्याने आमची पचनशक्ती अलीकडे थोडी सुधारून आम्ही जीवावरच्या दुखण्यातून कुठे उठत होतो नव्हतो तो रत्नागिरीस येताच ते दुधाचे 4 घोटही बंद झाले आणि कारागृहातील ती जाडी भरडी भाकर पुन्हा पुढे आली. अंदमानात 2 वर्षे या कदन्नापायी आम्ही कसे मरणासन्न झालो होतो आणि आम्हास दूध आणि विशिष्ट अन्न देण्याची व्यवस्था श्रेष्ठातील श्रेष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कशी केली ते सर्व सांगितले, पण उपयोग झाला नाही. त्यातही अगदी एका बाजूस एका खोलीत एकही मनुष्य जवळ न ठेवता आम्हास बंद करण्यात आले. 10 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर अंदमानमध्ये ज्या थोड्या बहुत सवलती मिळाल्या होत्या, अंगभर कपडे, देहश्रमापासून मुक्तता, लिहिण्याचे काम, ग्रंथ लिहिण्यास कागद पेन्सिल, 10 जणात उठण्या बसण्यास स्वातंत्र्य, ते सर्व जाऊन पुन्हा शिक्षा लागली तेव्हा पहिल्या दिवशी मिळाला तोच कुडता, तोच 50 वर्षे बंदीचा. 1960 सनी सुटका म्हणून लिहिलेला कथिली बिल्ला, तीच निर्जन एकलकोंडी. अगदी शिक्षा पुन्हा प्रथमपासून भोगावयास लागावी तसे दुस्सह स्थित्यंतर झाले. त्यातही बाबांची काहीच बातमी कळेना. त्यासही अशाच भयंकर स्थित्यंतरात टाकले गेले असेल. अंदमानातील आमच्या इष्टमित्रांच्या स्मृतीनेही मन तळमळू लागले. काम सुताचे देण्यात आले. ते सवय नसल्याने पुरे होईना. पुस्तक देखील वाचावयास मिळेना. वेळ निघेनासा झाला. आत्मघाताचा अंतिम झटका. आश्चर्य वाटेल, पण पळ पळ दुस्सह वाटू लागले. 12 वर्षे नवे विलायतेत गेलो तेव्हापासूनच अघटित असह अद्भुत संकटांचा आणि यातनांचा ताण सहन करीत करीत क्षीण होत आलेले मज्जातंतू या नवीन ताणासरशी आता तुटतात की काय असे वाटू लागले. एक दिवस इतकी उद्विग्नता वाढली की विवेक देखील उदासीन झाला. आता हे आणखी किती दिवस सोसावयाचे? नको हे जीवन. आता अधिक दिवस सडत पडण्यात काहीच लाभ नाही. मी उठलो. त्या कोठडीसही अंदमानचे कोठडीप्रमाणे वर भिंतीस खिडकी होती. तिला हात कसा पोचेल आणि स्वतःच्या जीवनाचा तंतू तिच्या गजास बांधून ताणून कसा तोडून टाकता येईल याची योजना केली. मनात भयाण उदासीनतेचा अंधकार पसरून क्षणोक्षणी अधिकच काळाकुट्ट होत चालला. या रत्नागिरीच्या कारागृहातच मी लिहित आहे तेथून 2 हाकेस असणाऱ्या या रत्नागिरीच्या कारागृहातूनच माझ्या जन्मठेपीच्या उभ्या 14 वर्षात जे 2 अत्यंत असहनीय दुःखाचे क्षण गेले, त्यापैकी एक आणि शेवटचा क्षण त्या काळ्याकुट्ट अंधकारात गेला. पण तेव्हा दिवस होता म्हणून रात्रीची वाट पाहावी लागली. तितक्यात मनस्थैर्य हळूहळू पुन्हा प्रस्थापित होऊ लागले. अंदमानात इंदुभूषणापासून तो प्रोफेसर परमानंदांपर्यंत ते अनेक बंगाली, पंजाबी, शीख इत्यादी देशभक्त यातनास कंटाळून आत्मघातास कर्तव्य समजू लागले. त्यास ज्या कारणासाठी तू त्या कृत्यापासून परावृत्त केलेस त्याच कारणासाठी तूही परावृत्त हो. मरणेच तरी 100 रुपये घेऊन. रात्री पुन्हा एकदा आयुष्याच्या इति कर्तव्याची रूपरेखा सुस्पष्टपणे आखण्यासाठी एकाग्र होऊन बसलो. नेहमीप्रमाणे चित्तवृत्ती निरोध, मन सुप्त सम निश्चल होईतो करीत स्वस्थ बसून मग शनेही आयुष्याचे त्रिकालाबाधित ध्येय, त्यापासून अनुप्राप्त होणारे कालदेशपात्राने मर्यादित उपध्येय, त्याचे अनुषंगाने ठरणारे मुख्य कर्तव्य आणि तदनुकूल म्हणून अपरिहार्य झालेला तात्कालिक जीवनक्रम, हे सर्व
विवेचून पाहिले. याही असहदुःखास सहन करणेच करणे, कारण की नुसते तसे ते असहास सहन करणे हेच या परिस्थितीतील श्रेष्ठतम राष्ट्रकार्य होते. ते करून जे साधेल ते इतरही करीतच राहणे. पुन्हा निश्चय झाला. दुसरे दिवशीपासून मागे अशाच निर्जन एकांतात रचित होतो त्या कवितांचे तुटलेले सूत्र पुन्हा हाती घेतले आणि विलायतेत धरलो गेलो. तेव्हापासून रत्नागिरीस येईपर्यंतची माझ्या कारावासाची कठोर कथा संकलित रूपाने मनातले मनात रचण्यास आरंभ केला. ग्रंथ कागदावर लिहावा तसा मनात लिहून त्याचे भाग, प्रकरणे आणि मुख्य घटना क्रमवार पाठ करून टाकल्या. त्या सांगावयाच्या कशा ते स्मृतीस चालना देऊन फुटकळ गोष्टी शक्यतो एकाग्र चित्ताने आठवून ते मनास पान पान वाचून दाखविले. पुढे प्रसंग साधून काय करीत बसे त्याच्या आजूबाजूच्या लाल विटांच्या तुकड्या तुकड्यांनी मनास समजेल अशी मुख्य विधेयांची टिपणे चिऱ्यांवर आणि कोरून वा रंगवून ठेवली. 2-3 महिने हे काम जोरात चालले होते. त्यात शिलालेखी टिपणांची आणि स्मृती लिखाणांची हा जन्मठेपीचा आज प्रसिद्ध होणारा ग्रंथ ही कागदी विस्तृत आवृत्ती आहे. ज्या 2-3 महिन्यात हळूहळू माझी परिस्थिती बदलली. जेवण थोडे बरे मिळू लागले. मध्यंतरी कलकत्त्याच्या कॅपिटल पत्राने माझे एम्डनच्या जर्मन कटाशी सूत्र जुळलेले होते इत्यादी लिखाण लिहिल्यामुळे त्याचेवर माझे बंधूंनी खटला करण्यास सूचना देताच त्या पत्राने क्षमा मागितली. त्या प्रकरणात काही दिवस गेले. भेटीही घरच्या येऊ लागल्या. सिंधमधून आणि इतर भागातूनही कित्येक असहयोगी आणि खिलाफती हिंदू मुसलमान राजकीय बंदिवान त्याच कारागारात आमचे मागोमाग आले होते. त्यांच्या खिलाफतीच्या हिंदू मुसलमान विषयक एकीच्या आणि राजकीय धोरणाच्या कल्पना त्या काळच्या मला तेव्हा विपर्यस्त वाटणाऱ्या उपदेशाने कलुषित झालेल्या असल्याने त्यांच्याशी त्या विषयावर एकसारखे वाद, संवाद, चर्चा करण्याचे कार्यही जोराने सुरू करावे लागले. थोडेच दिवसात अंदमानचे पद्धतीप्रमाणे आठवड्याच्या बैठकी आणि व्याख्यानेही आरंभिली. आम्ही सर्वजण सरासरी 1.5 वर्ष एकत्र होतो. मी त्यास प्रथम पाहिले तेव्हा एक मित्र तर स्पष्टपणे ओरडत असे, मलबारमध्ये मुसलमानांनी हे अत्याचार केलेलेच नाहीत. दुसरे मित्र जोरजोराने म्हणत, झाले असले तरी काही चिंता नाही, हिंदूंनी मुसलमान देखील व्हावे, पण स्वराज्य मिळाले पाहिजे. अहिंसा आणि सत्य यांच्या व्याख्येचा विपर्यास तर काही विचारावयासच नको. एका सुशिक्षित राजबंदिवान बंधूंची खालील गोष्ट सांगितली असता त्या काळात मला जे अनेक असहकारितेच्या आणि खिलाफतीच्या ठशात ओतलेले माझे देशबांधव भेटले त्यांच्या मनस्थितीची कल्पना येणारी आहे. राष्ट्रीय बातम्या मिळविण्याकरता आम्ही राजबंदी अर्थातच अंदमानाप्रमाणेच अनेक युक्त्या प्रयुक्त्या करीत होतो. तेव्हा कधीकधी केर कचऱ्यातून किंवा बाहेर काम करण्यास जाणाऱ्या बंदिवानांच्या चलाखीने वर्तमानपत्राचे चिटोरे हाती पडत. आमच्या ह्या असहकारवादी मित्राने ते चिटोरे आमच्याप्रमाणे घेऊन वाचावेत. 2-3दा फारच निष्काळजीपणाने तो मित्र ते चिटोरे घेऊन उघड्या अंगणात वाचित हिंडताना पाहिल्याने दुसऱ्या एका राजबंदिवानाने त्यास तसे करू नका, नाहीतर वर्तमानपत्रे वाचण्याची बंदी असल्यामुळे ते चिटोरे आणणाऱ्या साधनाचा बोभाटा होऊन बातम्या मिळणार नाहीत. पण ह्या सद्गृहस्थाने उलट उत्तर दिले, म्हणजे मी गुप्तपणे हे वाचू की काय? असहकारी आहे मी. गुप्त ते खोटे मी कधी आचरणार नाही. त्याच्याशी अधिक न बोलता मंडळीने त्यास पुढे तसे चिटोरे वाचावयास देणे बंद केले. तेव्हा चिडून त्यांनी सांगितले की ज्या बंदिवानांच्या टोळ्या जशी तंबाखू चोरून आणीत तसाच एखाद दुसरा कागदही गुप्तपणे आणीत त्यांचे नाव मी उद्या अधिकाऱ्यास सांगणार, कारण सत्य छपविणे पाप आहे. मी असहकारी, सत्य हे आमचे ब्रीद. मंडळींनी अर्थातच म्हटले, अहो पण ते चिटोरे तुम्हास मिळत होते तेव्हाही ते गुप्तपणेच मिळत होते हे तुम्हास माहीत होते. मग तेव्हा ते असत्य म्हणून तुम्ही का त्याज्य मानिले नाही? आणि ज्याच्या गुप्त सेवेचा तुम्ही अंगीकार करून स्वतःची तहान भागविलीत त्याचे आता नाव देणे, तो तुम्हास राष्ट्रीय बंदी म्हणून सहाय्य देत असता नाव देणे म्हणजे विश्वासघात करणे नव्हे काय? हे जर सत्य असेल तर मग नरेंद्र गोस्वामी देखील असहकारी म्हणून तुम्हास पूज्यच असला पाहिजे. तो गृहस्थ अर्थातच दबला. पण येता जाता बातम्या गुप्तपणे आणणे हे पाप आहे. मॅझिनीसारखे गुप्त संस्थांचे प्रवर्तक सर्व पापी होते. आम्हा असहकारितावाद्याचे मुख्य वाद म्हणजे जी चळवळ करू ती उघड करू, त्यात भ्याडपणा मुळीच नाही म्हणून गप्पा मारीत फिरत असे. एक दिवस गंमत करण्याकरिता म्हणून जेवतेवेळी राजबंदीवानातील काही मंडळींनी एक युक्ती केली.
ते गृहस्थ कारागारातील भाताच्या दिवशी देखील स्वयंपाक्यास अंजारून गोंजारून गव्हाची पोळी अंतस्थपणे घेऊन खात असत. त्याप्रमाणे त्यांनी ती पोळी चोरून घेऊन खाऊ लागताच एक जण खोटेच म्हणाला, अरे तो पहा पर्यवेक्षक सुपरिंटेंडंट येतोय. हे म्हणताच त्या गृहस्थांनी झटपट ती पोळी जवळच्या तरटाखाली लपवून ठेवून साळसूदपणे भात खात बसण्यास आरंभ केला. तेव्हा एकच हशा पिकला. सगळे विचारू लागले, अहो आता ती पोळी लपविणे हा भ्याडपणा नाही का? पोळी चोरून जे निर्बंध विरुद्ध करणे ती चोरी या व्याख्येनुरूप ती खाणे चालते का? तेव्हा एकाने उपरोधिक उत्तर दिले, अर्थात आमच्या टिचभर पोटासाठी पोळीच्या तुकड्याची चोरी करणे काही असहकारी सत्यवानास निषिद्ध नाही. केवळ आपल्या राष्ट्राच्या स्थितीची कल्पना असावी या सार्वजनिक हितबुद्धीने एखादा वर्तमानपत्राचा तुकडा लपून वाचणे हे निषिद्ध आहे. पोटासाठी तुकड्यासाठी असत्य बोलणे हा थोडाच भ्याडपणा आहे. राष्ट्रासाठी असत्य बोलणे हा भ्याडपणा आहे. ही गोष्ट एकाच गृहस्थाची असती तर आम्ही दिलीही नसती. परंतु अशा प्रकारची मनोवृत्ती त्या काळच्या कित्येक खिलाफती असहकार्यात आढळून आली. याचे गमतीचे पण अर्थपूर्ण उदाहरण म्हणून ही गोष्ट दिली. मलबारवर तिकडची परिस्थिती कळण्यास 2-3 ऐतिहासिक व्याख्याने दिली. आमच्या त्या सर्व मित्रास संघटना विरुद्ध असणाऱ्या त्यांच्या एकजात विरोधातील हेत्वाभास पटवून दिला. राजकारणी चर्चा तर सारख्या चाललेल्याच असत. रत्नागिरीच्या बंदीगृहात शुद्धी. लवकरच तिथेही सिंधी किंवा पठाणी मुसलमान बंदी जे मुंबईहून धाडण्यात येत त्यांच्या हिंदू मुलास बाटविण्याच्या खटपटी आमच्या आढळण्यात येऊ लागल्या. तेथील अधिकाऱ्यांपर्यंत या गोष्टीचा सुगावा किंवा कल्पनाही नव्हती. पण मुसलमानी बंदीवानांचा नित्याचाच आणि सर्वत्र चाललेला क्रम आम्हास माहीत होता. तेव्हा आमच्या ते तत्काळ लक्षात आले. आम्ही अंदमानाप्रमाणेच तिथे शुद्धीची चळवळ काढली. 2-3 पूर्वभैया वयस्क हिंदूस आणि काही मुलास शुद्ध करून घेतले. त्यास लागेल ते आर्थिक सहाय्यही आम्ही पोचवू. वाद अर्थातच वाढत चालला. पर्यवेक्षकापर्यंत खडाजंगी उडाली. मुसलमानी, सिंधी आणि पठाण तेव्हा रत्नागिरीच्या कारागारात फार बोकाळले होते. ते अधिकाऱ्यांच्या आणि मराठी शिपायांच्याही नाकी नऊ आणीत. त्यांचा आमचा उभा दावा जुंपला. त्यात काही जण तर आमच्या अगदी शेजारीच असल्याने आम्हास माराच्या धमक्या देऊ लागले. त्या त्रासाचे उदाहरण म्हणून एक गोष्ट देतो. एकदा हिंदूस केवळ त्रास देण्यासाठी म्हणूनच जे कधी निमाज देखील पढत नसत अशा मुसलमानी, चोर, डाकू इत्यादी दंडितांनी पहाटे आणि अर्ध्या रात्री देखील उंच ओरडून बांग देण्यास आरंभ केला. त्यांच्या मोठ्याने ओरडण्यामुळे सर्वांची झोप मोडून मोठा त्रास होऊ लागला. अधिकाऱ्यांनी दटावले, पण ते हा आमचा धर्म आहे म्हणून उलट दटावीत. वरिष्ठ अधिकारीही थकले. तेव्हा आम्ही आमचे नेहमीचे औषध दिले. 1-2 हिंदू अगदी पटाईत बंदीगृहातील लुटारूंचेही गुरु असे हाताशी धरले. त्यात एक दात पडलेला आणि चोऱ्या करीत 4-5 वेळा मोठमोठ्या शिक्षा घेत कारागृहासच आपले घर समजणारा म्हातारा होता. त्यांनी पहाटे सुटून मोठ्याने रामनाम जपण्यास आरंभ केला. मुसलमान बांग देत ओरडू लागला की ह्या हिंदूंनी तुळशीदासाचे दोहे आणि रामनाम उच्चारित त्याहीपेक्षा मोठ्याने ओरडू लागावे. शिपायांनी त्या हिंदूस दटावताच आम्ही मध्ये पडावे आणि म्हणावे, हे काय, एकतर सर्वांच प्रार्थना मोठ्याने करणे बंद करा, नाहीतर मुसलमानाप्रमाणेच यांनाही मनःपूत प्रार्थना करू देणे भाग आहे. मुसलमान रात्री निमाज पडताना पाहिला की या हिंदू भक्तांनी भजन करण्यास आरंभ करावा. मुसलमानांच्या रागास पारावार राहिला नाही, पण निरुपाय झाला. हिंदूंच्या झोपा ते मोडीत, तसेच त्यांचीही झोप हिंदू मोडू लागले. तेव्हा त्या दोन्ही लुच्चेपणाचा छेद परस्पर जाऊन बाकी पूज्य उरली आणि अधिकाऱ्यांच्या शिक्षेसही जो मुसलमानी गुंडपणा बंद करता आला नाही, तो हिंदू गुंडपणाची तोड मिळताच आपण होऊन बंद पडला. याच औषधाने एका खिलाफती वृत्त संपादक मुसलमानाचा समानत्वाचा भ्रमही बराच उतरला. तो पाण्यास हिंदूंनीच का शिवावे, मुसलमान काय मनुष्य नाहीत असे म्हणून बळाने शिवे. मी त्याच्या त्या युक्तिवादास पूर्णपणे अनुमोदन देऊन तिथेच असलेल्या हिंदू मेहतरास त्याच पिण्याच्या पिंपातून पाणी शुद्ध भांड्याने पण स्वतः घ्यावयास सांगे
असे होताच तो मनुष्य समान मानणारा खिलाफती मुसलमान त्या मेहतरास अस्पृश्यास दटावू लागला आणि ते पाणी निमाजास अशुद्ध झाले म्हणून घेईना. तेव्हा समानतेचे ढोंग असे दोनदा तीनदा उघडकीस आणल्यावर मुसलमानांनी ठरलेल्या हिंदू पाणीवाल्याकडून पाणी गुपचूप घेण्यास आरंभ केला आणि ते पुन्हा पाण्यास शिवले नाहीत. रत्नागिरीचे कारागृहात दंगा. मध्यंतरी त्या उद्दंड पठाणांशी आणि कारागृहात मुरलेल्या सोद्या सिंधी मुसलमानांशी अधिकाऱ्यांच्याच निर्बंधाचे शिस्तीवरून खटका उडून प्रकरण विकोपास गेले. तेव्हा त्या गुंडांनी शेवटचा परिचित उपाय म्हणून दंगा करण्याचे ठरविले. हिंदू वॉर्डर, हिंदू शिपाई आणि आम्ही हिंदू संघटक राजबंदी या सर्वांस भयंकर मारहाण करण्याचा कट चालला. शेवटी एके दिवशी जेवणे होताच एकाएकी ते मुसलमानी गुंड उसळून हिंदूंवर तुटून पडले. काही हिंदू शिपायास आणि हिंदू वॉर्डरास आम्ही प्रथमपासून सावध करीत आलेलो होतो. त्यामुळे तो घाला अचानकपणे आला तरी हिंदूंनी तोंड दिले. कित्येक हिंदू वॉर्डर रक्तबंबाळ झाले. कित्येक मुसलमान गुंड बेदम चोपले गेले. ते आरडत ओरडत आणि मारहाण करीत आमच्यावर चालून येण्यासाठी बंदीगृहाच्या आतल्या भागात घुसू पाहत होते. आम्ही सज्ज आणि सावधपणे खोलीबाहेर पडून हिंदूस रक्षणार्थ लढण्याचे उत्तेजन देत होतो. इतक्यात भयघंटा वाजू लागली. जिकडे तिकडे मारो हाणो म्हणून मारामारी सुरू झाली. सशस्त्र पोलिसांसुद्धा पर्यवेक्षकही आले. गोळी घालावयाचा धाक घातला. तेव्हा मुसलमानी गुंड एकजात घाबरले, धरले गेले. बहुतेक मार खाऊन रक्तात न्हालेले होते. पुढे खटले झाले. आघातक गुंडास शिक्षा झाल्या. ज्या हिंदू वॉर्डरांनी स्वतःचे आणि इतर हिंदूंचे रक्षण केले आणि निर्बंधाची कायद्याची बाजू उचलली त्यास प्राशंसके देण्यात आली. या सर्व प्रकाराने जे हिंदू शुद्धी चळवळ सुरू केली म्हणून आम्हासच बाटगा म्हणत ते देखील शुद्धीस अनुकूल झाले आणि थोडेच दिवसात एका अगदी मूळच्या मुसलमानास शुद्ध करून घेण्यात आले. तेव्हा मुसलमानांनाच आमचेवर खटला करावा लागला. नेहमीप्रमाणे कोटीक्रम होत होत अंतिम निर्णय झाला की यापुढे कारागारात कोणासही धर्मांतर करण्याची बंदी असावी. अशा रीतीने हिंदूस बाटविण्याचा धंदा बंद पडला. आमच्यावर आक्रमण करण्यासाठी टपून बसलेल्या धर्मवेड्या मुसलमानांवर आम्ही शेवटपर्यंत सावधानपणे दृष्टी राखून होतो. राजबंदी पूर्वी खिलाफत चळवळीत स्वतः पैसे देऊन आणि प्रचार करून झटलेले होते. त्यांचे देखील या सर्व चळवळींनी आणि प्रकारांनी डोळे उघडून ते हिंदू संघटनांचे कट्टे पुरस्कर्ते झाले आणि संघटनांचे दुर्बिणीतून पाहण्याची सवय लागताच त्यांचे राजकारणही प्रतियोगी धोरणात रूपांतर पावले. ते सुटून गेल्यावर आपापल्या प्रांतातून हिंदू संघटनाचा नेटाने पुरस्कार करीत होते. साधारण बंद्यांच्या शिक्षणाची चळवळही अंदमानप्रमाणेच रत्नागिरीच्या कारागारातही जोराने चालविली. स्वतः कित्येकास शिकविले. पैसे देऊन पदरचे पैसे पारितोषिक म्हणून देऊन पुस्तके वाचण्याची प्रवृत्ती उत्पन्न केली. ग्रंथालयात पुस्तके नव्हती. अर्जावर अर्ज करून मुंबई सरकारपर्यंत लिखाणे धाडून नवीन पुस्तके 500 रुपयांपर्यंत आणविली. ती टिप्पणी स्वतः करून दिली. पर्यवेक्षकाकडून आणि सरकारी मुख्य शिक्षण विभागाकडून संमत होताच ती मागविण्यात आली. बंदीवानांची वाचण्याची रुची इतकी वाढली की आणि त्यामुळे 1.5 वर्षात कारागृहातील भांडणांची संख्या इतकी दृग्गोचर होईल अशी कमी झाली की कारागृहाचे प्रतिवृत्तात तिचा अधिकाऱ्यांना उल्लेख करावा लागला. आणि त्याचे कारण शैक्षणिक अभिरुची वाढली हेच होय हे मान्य करावे लागले. मुसलमानांच्या ईद इत्यादी सणात त्या सार्वजनिक प्रार्थना करू दिली जाई. मौलवीही येई. ख्रिस्त्यासही तीच सवलत असे, पण हिंदूंना नसे. म्हणून सर्व राजबंदीवानांनी खटपट करून हिंदूंसाठीही गोकुळ अष्टमीस मुंबई सरकारकडून कथेची परवानगी मिळविली. उपासास सामान देण्याचीही रीत पाडली. हरिकथा सार्वजनिकपणे करण्यात आली. कारागृहात राजबंदीवानांच्या प्रयत्नाने इतर अवस्थेतही फार सुधारणा झाली. उदाहरणार्थ तेथील शौचकूपांची अत्यंत उंगळ पद्धत घेऊ. 6-7 माणसे एकदम त्या शौचकूपात रांगेने बसावयाची. मध्ये आडपडदा मुळीच नाही. इतकेच नव्हे तर पावसात वा उन्हात वर छप्पर देखील नाही. आणि इतक्या जवळ बसणे की अगदी अंगाला अंग लावून सगळ्यांना बसावे लागे.
पाणी बरोबर न्यावयाचे नाही, तर सगळ्यांनी तसेच उठून दूरच्या नळावर जाऊन तिथे अंगाचा मळ धुवायचा. अशा गलिच्छ गैरसोयी राजबंदीवानातील मंडळींच्या चळवळीने पुष्कळ अंशी दूर झाल्या. अन्न सुधारले, कामाचा जाच कमी झाला आणि त्यायोगे नैर्बंधिक शिस्त, ऑर्डर अँड डिसिप्लिन ॲज लेड डाऊन बाय रेग्युलेशन्स कमी न होता बंदीवानांची वागणूक उलट अधिक टापटिपीची आणि शिस्तवार झाली. आणखी एक अपुरे कार्य रत्नागिरी बंदीगृहात असताना आंशिक पूर्णत्व पावत होते. अंदमानात असताना जेव्हा इतर काहीच प्रत्यक्ष राष्ट्रकार्य करणे शक्य दिसेना, तेव्हा एक काव्य मनातल्या मनात रचावयाचे म्हणून आम्ही केलेला निश्चय वाचकांच्या लक्षात असेलच. पुढे अनेक प्रत्यक्ष कार्य करण्याची संधी मिळत गेली, तसे तसे ते मागे पडले. रत्नागिरीस बंदीत असताना अंदमानात रचलेल्या त्या खंड कविता, ज्या एका काव्याच्या अनुबंधाने गोवल्या जाणार होत्या, त्या आम्ही पूर्ण केल्या. पूर्वीच पुऱ्या झालेल्या कविता संकलित केल्या आणि हिंदू संघटनास अत्यंत आवश्यक त्या कार्याचा केवळ पायाच असलेली जी हिंदू शब्दाची व्याख्या, तिचे निश्चित रूप ठरविण्यासाठी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. अंदमानामधून आमची कित्येक लिखाणे आम्ही घरी धाडलीच होती. वरील सर्व कवितातून निवडून आमच्या बंधूंनी कमला, सप्तर्षी आणि गोमांतक ही काव्ये प्रसिद्ध केली. ती प्रथमतः प्रच्छन्न नावाखालीच प्रसिद्ध केली गेली. चौथे विरहोच्छ्वास इत्यादी फुटकळ कवितांचे पुस्तक छापलेही होते, पण त्यात आमच्या अनुपस्थितीमुळे इतक्या मुद्रण त्रुटी राहून गेल्या की ते अशुद्ध पुस्तक प्रकाशनेच बंद करावे लागले. ती सर्व आवृत्ती छापूनही नष्ट केल्यासारखीच टाकून द्यावी लागली. कमला, गोमांतक आणि महासागर ही खंड काव्ये त्या प्रथम संकल्पित महाकाव्याची उपांगे म्हणून निर्मिलेली होती. ती उपांगे जिवंत राहिली, परंतु जिची ती उपांगे होती त्या मुख्य देहलतेचा अजून जन्मही झाला नाही. असेच आहे, उपाधीचे काम ऐसे, काही साधे काही नासे. या ग्रंथापाठोपाठच हिंदुत्व हा आमचा इंग्लिश भाषेतील ग्रंथही आमचे मित्र श्रीयुत केळकर, नागपूर यांनी प्रसिद्ध केला. रत्नागिरीच्या कारागृहात प्रथम स्वतःचे पुस्तकही मिळेना, पुढे रामदास तेवढा मिळाला. त्या ग्रंथाचा विशेषतः दासबोध आणि स्फुट अभंग यांचा लहानपणापासूनच दृढ परिचय होताच. त्यात इतर पुस्तक नाही, तेव्हा त्याची वारंवार अनेक पारायणे केली. पुढे मग पुस्तके मिळू लागली आणि लेखन साहित्यही मिळाले. तेव्हा वाचननी लेखन सुरू केले. पृथ्वीराजसो, भविष्यपुराण, वेदिक इंडिया, दास इत्यादी अनेक मोठमोठे ग्रंथ आद्यंत वाचले. एक दिवस सहज बातमी म्हणून एकास विचारावयास गेलो तो कळले की बाबा अत्यंत चिंताजनक स्थितीत आहेत. माझ्यापासून कलकत्त्यास त्या बोळाने दूर नेले गेल्यावर बाबांना विजापूरच्या कारागृहात बंद करण्यात आले. त्यास भेटण्यास माझे कनिष्ठ बंधू डॉक्टर सावरकर गेले असता त्यांना आज्ञा झाली की खादीचा वेश बदलाल तर आत या. अर्थातच कनिष्ठ बंधूने ती अपमानास्पद अट नाकारली आणि गव्हर्नर पर्यंत आंदोलन पोचवून ती अट तोडून टाकविली. शेवटी खादीच्याच वेशात त्यास कारागृहात बाबास भेटू दिले. बाबांचे विजापुरास फार हाल झाले. कल्पना करवणार नाही अशा एका ओसाड आणि भयान खोलीत त्यास एकटे कोंडले. पुढे त्याच तुरुंगात एका राजबंदीस वेड लागले असे आम्ही ऐकले. त्या कोठडीत निदान बाबांच्या मनावर तरी फार घातक परिणाम होऊ लागला. पुढे त्यास अहमदाबादेस नेले. तेथे एकांताचा क्रूर जाच पुष्कळ कमी झाला, पण त्यांच्या विकोपास जाणाऱ्या क्षयाची काहीच काळजी घेण्यात आली नाही. अंती त्यांच्या त्या अत्यंत श्रमसहिष्णू देहाच्या सहनशक्तीसही हार खावी लागली. ते अत्यवस्थ स्थितीत बंदीगृहातील रुग्णालयात पडले. एका राजबंद्याच्या साहसाने ती बातमी बाहेर फुटली. आमचे कनिष्ठ बंधू गेले. तो बाबा जवळजवळ आसन्न मरण स्थितीत, पण धैर्य मेरू सारखे अचल. ही बातमी मला कळताच वाटले बाबा आता हातचे जातात. सर्वच आपण जाणारे प्रवासी आहोत. आयुष्य ही 2 दिवसापुरते उतरण्याची धर्मशाळा आहे, पण बाबा जन्मभर दुसऱ्यासाठी हाल सोशीत झिजत असता जवळ मायेचे कोणी तोंडात पाण्याचा थेंब घालण्यासही उरले नसताना जातात. शेवटी कारागृहाने त्यास जे गिळिले ते गिळिलेच. हाय हाय, बाबास शेवटी ठार मारले. ठार मारण्याहून शतपट क्रूरपणाने छळून छळून ठार मारले. ह्यांनी
राग अंगात मावेना, दुःखाने श्वास घेणे क्षणभर जड जाऊ लागले. तेव्हा अशा अत्यंत अस्वस्थ प्रसंगी आमचा परिपाठ असे त्याप्रमाणे स्थिरासन घालून स्वस्थ बसलो. चित्त शक्यतो समाहित केले आणि मग स्वतःच विचारले, जळफळून काय उपयोग? बाबा कष्टांनी ठार केले. बहुतेक त्यांचा बळी त्या. पुढे काय? पुढे शोक नाही तर प्रतिशोध. वाटेल त्या रीतीने आणि सुटका होताच. बस बाबांच्या मरणाचा. नंतर त्यांचे श्राद्ध करीन. म्हणजे इतर देशभक्तांची श्राद्धेही लोक अशी करू लागतील. हा निश्चय स्थिर केला. निष्कारण तळमळ शांत झाली. थोडेच दिवसात बातमी आली, बाबा सुटले. आनंद झाला. सुटले पण इतक्या दुर्धर स्थितीत की घरी बेशुद्ध अवस्थेत आणावे लागले. तरी चिंता नाही. स्मशानाचा व्यय वाचविण्यापुरते जरी त्यास सोडले असले तरी सोडले आहे. त्यांच्या स्मशानाचा व्यय करता येण्याचे समाधान तरी कुठे आपल्या कुटुंबाचे पदरी पडणार होते. ती देखील शंकाच होती. त्याहून हे बरे, ही सुटका म्हणजे सुटका नव्हती. एका मरणातून तो बाबांचा पुनर्जन्म झाला होता. ईश्वराच्या कृपेने आणि देशाच्या सुदैवाने त्या देशभक्ताची प्रकृतीही हळूहळू थोडी बहुत सुधारत चालली. देशभर आनंद झाला. त्याच संधीस का आगे मागे आठवत नाही, कोकोनाडाच्या राष्ट्रीय सभेने प्रत्यक्ष अध्यक्षांकडून माझ्या सुटकेचा ठराव मांडविला आणि एकमताने संमत केला. माझ्या आणि या उदाहरणाचे परिणामामुळेच इतर सर्व क्रांतिकारक राजबंदींच्या मुक्ततेविषयी राष्ट्रानेच चळवळ केली असता त्यांचीच नव्हे तर त्यांच्या कार्याचीही प्रतिष्ठा राष्ट्रीय स्वरूप धारण करते अशा हेतूने मी अंदमानापासून जी राजबंदी विषयक सार्वजनिक चळवळ चालविली होती तिचा हा राष्ट्रीय सभेचा ठराव कळस होता. माझ्या बंधूंच्या आणि राजबंदीवानांची सहानुभूती बाळगणाऱ्या सर्व राष्ट्रभक्तांच्या प्रयत्नांचे या ठरावाने नैतिक साफल्य तर झालेच. आम्ही अंदमानातून 1921व्या वर्षी रत्नागिरीस आलो आणि 1923व्या वर्षी रत्नागिरीहून येरवड्याच्या कारागृहात आम्हास धाडण्यात आले असे आम्हास वाटते. सण पडताळून पाहण्यास वेळ नाही. या सर्व जन्मठेपीच्या वृत्तांताविषयीच हे सांगून ठेवणे अवश्य आहे की कालक्रम स्मरणात नक्की नसल्याने थोडा बहुत चुकलेला असण्याचा संभव आहे, पण फारशी चूक नाही. अंदमानातील सहकष्टभोगी मित्रांची भेट. येरवड्यास आमची ही दुसरी भेट. पहिली 1910व्या वर्षी आणि आता 1923व्या वर्षी. त्यावेळेस येरवड्यामध्ये मुळशी सत्याग्रहाचे राजबंदी येत जात असत. त्यातील कित्येकास फटके मारण्यात आलेले होते. त्यांचे तेथे फार हाल झाले म्हणून आम्हास त्यांच्यातील जे थोडे लोक मागे उरले होत ते सांगत. त्याचप्रमाणे तेथे सिंध, धारवाड इत्यादी प्रांतातील असहयोगी खिलाफती हिंदू आणि मुसलमान राजबंदीवानही असत. त्याहूनही आम्हास आश्चर्य वाटणारी घटना म्हटली म्हणजे ती ही होती की तिथेच अंदमानातून हिंदुस्थानात सरकारने परत आणलेले आमच्या सहकष्टभोगी मित्रातील लाहोरच्या खटल्याचे अनेक शीख आणि इतर राज्य क्रांतिकारक जन्मठेपीचे राजबंदीही होते. त्यांची आमची भेट जरी आम्हास एका बाजूस प्रथम बंद केले होते तरी अंतस्थपणे झाली तेव्हा आपल्या जिवलग नातलगास भेटावे तसा आनंद झाला. परस्परांच्या नेत्रात अश्रू उभे राहिले. अंदमानात आम्ही एकत्र दुःखे भोगलेली होती. त्यांच्या किंवा आमच्या मनात पापाचा संचार होता तर गुप्तकटांची माहिती देऊन आणि इतरांच्या गळ्यास फासात गुंतवून आम्हातील कोणासही आपली मुक्तता एक दिवसात करून घेता येते. पण ईश्वराने तशी कुबुद्धी कोणासही दिली नाही. यातनांचे तीक्ष्ण अंकुश हृदयात रुतत होते, पण ते सहन करीत एखाद्या हटेल हत्तीच्या पंक्तीप्रमाणे आम्ही क्रांतिकारक पुढे पाऊल टाकवत नाही, मागे पाऊल टाकणे नाही अशा पेचात ठीकच्या ठिकाणी ठाण मांडून उभे होतो. भोवती छळाचा बाणवर्षाव सारखा चालला होता. त्या क्रांतिकारकांविषयी त्या नवागत असहयोगी राजबंद्यांची फार विकृत समज झालेली होती. ते असहयोगी त्या जुनाट झुंजार राजबंद्यास गुप्त कट करणारे कोणी पापी समजत.
2 वर्षे किंवा 2.5 वर्षे शिक्षा घेऊन आलेल्या त्या राजबंद्यात कित्येक असे अननुभवी आणि अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे होते की त्या 10 वर्षे काळे पाण्याचे कष्ट सोसलेल्या आणि सशस्त्र झुंज घेतलेल्या शिखाधिक क्रांतिकारक राजबंदीवानांपुढे आपल्या 1.5 दमडीच्या 1.5 वर्ष शिक्षा भोगणाऱ्या सत्याग्रहाचा डौल सांगू पाहात आणि त्यास तुच्छ लेखू इच्छित. मी या सर्व अज्ञ लोकांच्या डोळ्यात चरचरीत अंजन घालण्यास आरंभ केला. त्यास हिंदू संघटनांचे नाव देखील राष्ट्रघातक वाटे. प्रामाणिक परंतु अत्यंत विपर्यस्त अशा या त्यांच्या समजुतीचा मी तीव्र निषेध करू लागलो. आम्ही एका झाडावर चढावे, या राजबंदीवानांनी एक एक पहाऱ्यावर ठेवून इतरांनी पलीकडच्या पटांगणात जमावे आणि चर्चा सुरू व्हावी. अर्धा तास राजकीय आणि संघटन विषयक चर्चा अशा स्थितीत त्या झाडावरून आम्ही करावी. पुढे आम्हास त्या राजबंद्यांच्याच पटांगणात ठेवण्यात आले. तेव्हा तर आम्ही त्या आमच्या नवागत देशबंधूस राजकारणाच्या आम्हास त्यावेळी विकृत वाटणाऱ्या कल्पनेच्या तावडीतून सोडविण्यासाठी दर दिवसा 2 दिवसाआडच चर्चेच्या आणि व्याख्यानाच्या बैठकी तिथेही अंदमानप्रमाणेच सुरू केल्या. हळूहळू त्यात ते सर्वजण भाग घेऊ लागले. आम्हास त्यावेळी विपर्यस्त वाटत अशा त्या नवागत राजबंद्यांच्या सर्व समजुती आम्ही कोटीक्रमाच्या आणि इतिहासाच्या आधाराने पार उधळून दिल्या आणि त्यांच्यातील अनेक विपथगामी अननुभवी राजकारणात अज्ञ परंतु प्रामाणिक देशभक्त तरुणांनी अंती त्या अंदमानातील राष्ट्रीय सेनेच्या तत्वांचा आणि कार्यक्रमांचा स्वीकार केला. ते आता त्याच शिखाधिक राजबंदीवानांच्या अतुल धैर्याचा आणि राष्ट्रीय स्वार्थ त्यागाचा गौरव करून त्यास योग्य तो सन्मान देऊ लागले. त्या नवागत देशबंधूत हिंदू संघटनाविषयीही अत्यंत विपर्यस्त कल्पना प्रचलित असून ते त्या चळवळीचा मनापासून विरोध करीत. याविषयी त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातील बहुतेक राजबंदीस संघटनांची तत्वे समजून देऊन त्या कार्याचे पुरते अभिमानी करण्यात आले. मी येरवड्यास आणला जाताच हेतुपूर्वक असो वा नसो पण आमच्यावर पूर्वी अंदमानात असता जो पर्यवेक्षक असे आणि जो त्यानंतर कारा पर्यवेक्षकाचे जागेपासून चढत आता पंजाबच्या कारा विभागाचा प्रांतीय पर्यवेक्षक झाला होता, तो अधिकारी पंजाबमधून आणून येरवड्याच्या कारा पर्यवेक्षकाचे जागेवर नेमण्यात आला. लोकवार्ता अशी होती की या गृहस्थास माझा अंदमानचा वृत्तांत माहीत असल्याने मला सोडण्याचे प्रश्नाविषयी त्यांचे काय मत पडते ते पाहण्यासाठी त्यास मी होतो त्याच कारागारावर नेमण्यात आले. कसेही असले तरी त्यांच्या येरवड्यात येण्याने अंदमानातून परत आलेल्या आम्हा राजबंद्यास एक प्रकारचा आनंदच झाला. कारण त्या गृहस्थांचा स्वभाव एक प्रकारे मोकळ्या मनाचा आणि मनुष्यास जाणणारा होता. त्यातही त्यांच्या सत्ता कालातच आम्हास अनेक वेळा अंदमानात संप, प्रचार, कट इत्यादी चळवळी कराव्या लागल्या असल्याने त्यास आम्हा सर्वांच्या संघ शक्तीची आणि स्वभावाची पारख झालेली होती. तेव्हा तुटेल तोवर आमच्या प्रकरणी ताणीत न बसता शक्यतो आमच्या न्याय्य मागण्या विकोपास जाण्यापूर्वीच पटकन मान्य करण्याचे धोरण त्यांना पटलेले होते. हे अधिकारी पर्यवेक्षक होऊन येताच त्यांनी मला कोठडीतून काढून क्विनीनच्या विक्रीचा जो एक कारखाना आहे त्या कारखान्यावर मुख्य नेमले. तेथे असलेल्या सर्व मुलास आणि इतर काम करण्यास शिक्षण देण्याची परवानगी पण मला देण्यात आली. रत्नागिरीप्रमाणेच येरवड्याचे ग्रंथालय सुधारण्याची खटपट मी हाती घेतली आणि नवीन पुस्तके, विशेषतः त्या दरिद्री मराठी पुस्तकांच्या ज्या 1-2 किडलेल्या पेट्यास ग्रंथालय हे नाव होते त्यात कोणची हवीत त्यांचे टिपणही झाले होते. हिंदी, मराठी इत्यादी उत्तम पुस्तके आम्ही त्यात टिपून ती सरकारी रीतीने मागविण्याची परवानगीही मिळविली. त्यानंतर ती पुस्तके तशी आली की नाही हे पाहण्यास आम्ही तिथे राहिलो नाही. येरवड्यातही शुद्धी. येरवड्यास इतर चळवळींबरोबर आम्ही शुद्धी प्रकरणही हाती घेतले. त्या सर्व वृत्तांताचे निदर्शक म्हणून एक महत्वाची शुद्धी तेवढी त्रोटक आणि त्रुटीतपणे इथे कथन करतो. तेथील एक प्रमुख अधिकारी मद्रासकडचे असत. त्यास पहिल्याने पाहिले तेव्हा ते नखशिखांत युरोपीय वेशात मढलेले आणि स्वतःस ख्रिस्ती म्हणून सांगण्यात एक प्रकारचा आत्मगौरव समजणारे होते. परंतु त्यांच्या मनात धर्मविषयक भावना बळावून पुन्हा हिंदू व्हावे असे वाटू लागले. पण त्यांचे एक लग्नही ख्रिश्चन समाजात झालेले होते. ते लहानपणी 1-2 ख्रिस्ती मित्रांकडे जेवले म्हणून त्यास हिंदू ब्राह्मणांनी बहिष्कृत केलेले होते. त्या सर्व प्रकाराविषयी यथास्थित चर्चा होता त्यांचा हिंदू होण्याचा निश्चय ठरला.
परंतु हिंदू धर्मात परत येताच जे नवे गृह बांधावयाचे त्याच्या गृहिणीपदाचा अधिकार घ्यावयास कोण शोधावे? त्यांची ती ख्रिश्चन प्रथम पत्नी तर त्यांच्यापासून जवळजवळ विभक्त झालेलीच होती. तेव्हा ते नीट मुंबईस माझ्या कनिष्ठ बंधूंकडे गेले आणि हिंदू मिशनरी संस्थेत त्यांचे शुद्धीकरण करावयाचे ठरले. मुंबईतच त्यांच्या ओळखीची एक ख्रिश्चन शुश्रू होती. तीही त्यांच्याबरोबर हिंदू होण्यास सिद्ध झाली. ती अविवाहितच होती. तेव्हा त्या बाईच्या नव्या गृहास गृहपती पाहिजे होते, यांना गृहिणी पाहिजे होत्या. अर्थातच परस्पर मागणीच्या आणि पुरवठ्याच्या उलाढाली होऊन त्या दोघा जणांची शुद्धी आणि लग्न एकाच दिवशी उरकण्यात आले. हे अधिकारी महाशय आपल्या हिंदू स्त्रीसह ज्या दिवशी येरवड्यास परत आले त्या दिवशी ती विलायती टोपी जाऊन देशी वेशात एखादा पुणेरी ब्राह्मण दिसावा तसे अवतीर्ण झाले होते. त्यांच्या दारापुढे रांगोळी घातली जाऊ लागली. घरात श्रीरामाची आणि कृष्णाची चित्रे शोभू लागली. गृहिणीचे कपाळी कुंकुम आणि गृहपतीचे भालावर तिलक चमकू लागला. काय हो, आम्ही आता आपल्या हिंदू आचाराप्रमाणे आणखी कोणता संस्कार करावयास हवा? ते अधिकारी म्हणाले. आणखी काही नको. कुणीतरी हसत उत्तर दिले. आता एक सत्यनारायण तेवढा ठोका की झाले. त्याप्रमाणे त्यांनी सत्यनारायण केला. त्यावेळी प्रसादास जाऊन येण्याविषयी सर्व कारकून, शिपाई, ग्रामस्थ यांची मने प्रथमपासून प्रवृत्त करून ठेवलेली होती. सत्यनारायणास सर्वजण आलेले पाहून हिंदू समाजाने आपणास खरोखरच परत स्वीकारले याविषयी त्या 25 वर्षे दुरावलेल्या सद्गृहस्थास विश्वास पटला. त्याच्या मद्रासकडील कुटुंबासही पत्रे गेली. त्या हिंदूकृत जोडप्याचा संसार हिंदू धर्माप्रमाणे आनंदाने चालत असल्याचे आम्हास पुढे कित्येक वर्षेपर्यंत वारंवार कळत असे. प्रथम राजकारण नाही तर समाजकारण. मागे आम्ही उल्लेख केलेले अंदमानामधून पूर्वी पर्यवेक्षक असलेले आणि पंजाबमधून येरवड्यास आम्ही तिथे येण्याच्या संधीसच आणण्यात आलेले येरवड्याचे पर्यवेक्षक आम्हास वारंवार विचारित, तुम्ही सुटल्यावर काय कराल? आम्हीही त्याचे ठरलेले उत्तर देत असू की ज्या परिस्थितीत आम्ही सुटू त्या स्थितीवर आमचे पुढचे उद्योग अवलंबून असणार. या उत्तराची अधिक चर्चा चाले तेव्हा आम्ही सांगू की जर बिनअट सुटलो तर राजकारणात पुरेपूर भाग घेऊ. पण राजकारण कशा प्रकारचे तेही अर्थातच परिस्थितीवर अवलंबून राहणार. जर सध्या दिलेल्या अधिकारांच्या फळातून पुढील अधिकारांची बीजे उत्पन्न होत गेली, ती रुजली आणि ह्या परंपरेने सुधारणांचा विकास उत्क्रांती होत चालली तर अर्थातच आम्ही आमच्या प्रतियोगी तत्वानुरूप शांत आणि वैध मार्गानेच राजकारण चालवू. जर राजकारणात पडण्यास काही दिवस बंदी झाली तर बिनराजकारणी उद्योगातच अटींची ती अवधी व्यतीत करू. कारागृहात राहून जी करता येत आहे तीहून काहीतरी अधिक प्रत्यक्ष सेवा ह्या आमच्या मातृभूमीची करता येईल अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे तर समाजहिताचे दृष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे. अशा चर्चा वारंवार मागेही अंदमानात होतो तेव्हापासून मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी झालेल्या होत्या. आम्ही हीच उत्तरे दिलेली होती, परंतु त्यातून काही निष्पन्न झालेले नव्हते. त्यामुळे या चर्चेतूनही काही निष्पन्न होईल अशी मी आशा धरली नव्हती. एका बाजूस सुटण्याचा शक्यतो प्रयत्न करीत होतो, दुसऱ्या बाजूस सुटणे अशक्य असे गृहीत धरून कारागृहामध्ये सहन करीत राहूनच जी काही इतर देशसेवा करता येईल ती करीत होतो. परंतु एकदा मी आजारी पडून नेहमीच्या पोटदुखीच्या आणि अपचनाच्या विकाराने रुग्णालयात गेलो असता मला एका विश्वासू अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले की तुम्हास 1-2 दिवसातच मुंबईचे गव्हर्नर दोघादिगा मोठ्या अधिकाऱ्यांसह भेटावयास येणार आहेत. मागे अंदमानात हिंदुस्थान सरकारचे गृहमंत्री, होम मेंबर इत्यादी अधिकारी येऊन जात असत आणि माझ्याशी त्यांची राजकारणाची ही चर्चा होत असे. परंतु सुटकेचा प्रश्न अशा भेटींनी कधीही समाधानकारक रीतीने सुटला नव्हता. तीच गत याही भेटीची होईल असे मी गृहीत धरून चाललो होतो. परंतु ज्या प्रकारची सुटका व्हावी म्हणून मागेही सरकारला अनेक वेळा कळविले होते त्याच प्रकारच्या काय त्या अटी मान्य करण्याची माझी सिद्धता आहे असे मी सांगितले असताही यावेळच्या मागच्या अनेक प्रसंगी या मान्यतेविषयी दाखविल्या गेलेल्या असमाधानाप्रमाणे असमाधान व्यक्त न होता गव्हर्नर महाशयांनी एकंदरीत समाधानच व्यक्त केले. नंतर राजकारण विषयक चर्चाही झाली. त्यात मी पूर्वी अनेक वेळी लेखी आणि तोंडी कळविलेल्या मताचीच पुनरुक्ती करून सांगितले की जेव्हा कोणत्याही प्रकारे शांत
किंवा वैध मार्गाने आमच्या राष्ट्राच्या राजकीय आकांक्षा पूर्ण होण्याचा संभव उरलेला आढळेना, तेव्हा क्रांतिकारक मार्गाच्या आड आणि भीषण रानातून वाट काढीत जाणे आम्हास भाग पडले. परंतु जर सध्या दिलेल्या सुधारणांच्या उपयोगातून पुढील सुधारणांची प्राप्ती आणि तिथून त्यापुढील प्रगतीची शक्यता असा वैध विकास शक्य होत असला तर अर्थातच आम्ही मोठ्या आनंदाने आमच्या क्रांतिकारक चळवळीही ज्या तत्वावर उभारलेल्या होत्या त्या प्रतियोगी तत्वाप्रमाणेच शांत आणि वैध मार्गाचेच अवलंबन करू आणि सुधारणांचा प्रतियोगी पद्धतीने राष्ट्रहितास पोषक असा शक्यतो उपयोग करून घेऊ. परंतु आमच्या या वचनावर कितपत अवलंबून राहता येईल याविषयी सरकार पूर्वीप्रमाणेच जर साशंक असेल तर काही अवधीपर्यंत राजकारणात, प्रत्यक्ष चालू राजकारणात आपण भाग घेणार नाही. कारागारातही राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येतच नाही, परंतु बाहेर राजकारणाव्यतिरिक्त शैक्षणिक, धार्मिक, वाङ्मयात्मक अशा अनेक प्रकारांनी तरी राष्ट्राची सेवा करता येईल. लढाईत पकडलेले सेनापती युद्ध चालू आहे तो प्रत्यक्ष रणात उतरू नये, धरिनमी शस्त्रा कदन समयी या निजकरी अशी यदुकुलवीराप्रमाणे प्रतिज्ञा करून घेतल्यावर त्या अभिवचनावर ऑन पॅरोल सोडण्यातच येत असतात आणि त्या यदुकुलवीराप्रमाणेच ते राजनीतिज्ञ सेनानी प्रत्यक्ष शस्त्रसन्यास तेवढा करावा लागला तरी राष्ट्रकार्यात त्याचे सारथ्य तरी करता यावे म्हणून अशी अट मान्य करण्यात काही एक कमीपणा मानित नाहीत, तर उलट तसे करणे हेच तत्कालीन कर्तव्य समजतात. असा विचार करून आम्ही अंदमानात पूर्वी जेव्हा राजक्षमेने शेकडो क्रांतिकारक सुटावयाची वेळ आली तेव्हा त्यास वरील अटीस लेखी मान्यता द्या म्हणून अभिप्राय दिला आणि या अटींवर सही करूनच ते शेकडो राज्यक्रांतिकारक सुटलेले होते. तेव्हा या अटीविषयी काही महत्वाची अडचण नव्हती. याच अटीवर पूर्वी आम्हा सोडण्यात आले नाही. याचे कारण त्या अटीबरोबरच भूतकाली आमच्या क्रांतिकारक चळवळी कशा झाल्या, त्यात कोण कोण होते, किती सिद्धता असे इत्यादी माहितीही दिली जावी असा संकेत देण्यात येईल. परंतु भूतकालाविषयी ब्रही विचारला जाऊ नये, सांगितला जाऊ नये. भूतकालच्या घटना ज्या एकदा मोहरबंद झाल्या त्या झाल्या, पुढचे काय ते बोला. हे आमचे निर्वाणीचे वचन आम्ही निक्षून उद्गारल्यानंतरही यावेळी गव्हर्नर महाशयांनी सुटकेची चर्चा बंद केली नाही. शेवटी केवळ प्रस्तुत राजकारण काही निश्चित अवधीपर्यंत आम्हास निषिद्ध असावे या आणि स्थलबद्धतेच्या अटीवर आपली सुटका करण्याचा मी शक्य तितका प्रयत्न करीन आणि नवीन येणाऱ्या गव्हर्नरापुढे सर लेस्ली विल्सन यापुढे तो विषय मांडीन असे आश्वासन देऊन गव्हर्नर सर जॉर्ज लॉईड आणि त्यांचे मंत्रिमंडळातील इतर अधिकारी निघून गेले. आम्ही आम्हाविषयी अत्यंत आदरयुक्त उद्गार संभाषणात मधून मधून काढले होते. आमच्या कारागारीय पर्यवेक्षकांनीही आम्हा सोडण्याविषयी त्यास सबळ अनुरोध केला होता. ही चर्चा झाल्यानंतर पुन्हा पुष्कळ दिवस लोटले. आम्हास वाटले की मागच्या अनेक बोलाचालीप्रमाणे ही चर्चाही पोकळ वायूत विलीन झाली. आम्ही आपल्या नेहमीच्या निश्चयाप्रमाणे आपली कारागारीय कर्तव्ये यथावत चालवू लागलो. मागे सांगितलेच आहे की तेथील राजबंदिवानात जे अनेक नवागत राजकारणात असहयोगाच्या चळवळीच्या धांदलीत अलीकडेच प्रवेशिलेले बंदिवान होते, त्यास ऐतिहासिक राज्यक्रांतीच्या आणि राजकीय उलाढाल्यांच्या मर्माची मुळीच माहिती नव्हती. पण त्यात कित्येक अत्यंत प्रामाणिक आणि देशभक्तीनेच उत्स्फूर्त झालेले तरुण असत. त्यास मागील राज्यक्रांतीचा इतिहास कळावा म्हणून आम्ही एक व्याख्यानमाला सुरू केली होती. एकदा सर्व हिंदू मुसलमान राजबंदी एकत्र करून एकीची खरी व्याख्या आणि स्वतंत्र हिंदुस्थानची घटना यांची चर्चा करविली होती. त्या मुसलमानात काही नावाजलेले पुढारी होते आणि त्याच समयी गांधीजीही शेजारच्याच भिंतीआड राहत असल्याने त्यांची मते त्यांच्याकडे जाणारे येणारे लोक इकडे कळवीत. आम्ही त्यांच्या त्या असहयोगी मताचा आणि खिलाफतीच्या घातक अंतरंगाचा सारखा निषेध चालविला होता. याच व्याख्यानमालेतील त्या दिवशीचे माझे व्याख्यान मदनलाल डिंगराच्या चरित्रावर होते. अभिनव भारतीय बहुतेक फाशी गेलेल्या आणि मेलेल्या तरुणांची चरित्रे तिथे सांगितली गेली होती. नवागत राजबंदीवानांचा त्यांच्याविषयीचा आदर दिवसेंदिवस परमावधीला पोचत चालला होता. मदनलालच्या प्रकरणाची माहिती ऐकण्यास जवळजवळ 50-55 बंदिवान त्या खोलीत आणि ओट्यावर एकत्र बसले होते. बाजूला अधिकारी येतात की काय हे पाहण्यास नेहमीप्रमाणेच पहारे होते. मदनलालच्या साहसाच्या वर्णनाच्या अक्षरोअक्षरी त्या राजबंदीवानांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. इतक्यात पहाऱ्यावरच्या मित्रांनी धावत धावत येऊन फाटक वाजले, कोणीतरी येत आहे म्हणून कळविले.
दिसता दिसता मंडळी होती की नव्हतीशी फाकून गेली. आपापल्या चाळीशी आणि कोठड्यात जाऊन ते बसतात न बसतात तोच एका सार्जंटाने मला बोलावले. मुख्य कार्यालयात नेले. पर्यवेक्षकाबरोबर सुटकेची पुन्हा चर्चा चालली. आम्ही विचारले, अशा नुसत्या चर्चा करून मी थकलो. काही सुटकेची वरची आज्ञा आली असेल तर ह्याचा उपयोग. ते म्हणाले, होय, तुमच्या सुटकेविषयी सरकारने ह्या चर्चेत तुम्ही सांगितलेल्या अटी घालण्याचे ठरविले आहे. आम्ही म्हटले, पण ह्याच अटी आम्ही आज 7-8 वर्षे आम्हास मान्य आहेत म्हणून सांगत आहोत, मग हा घोळ का? सुटकेच्या अटींचा खरडा. त्यांनी लगेच कागद काढून अटींचा लेखी खरडा केला आणि सोबत सरकारकडून लिहून आलेले एक कथन स्टेटमेंट आमच्या पुढे केले. आम्ही वाचले. लेटर्स फ्रॉम अंदमान या पुस्तकात प्रसिद्ध झालेले सन 1920चे आमचे पत्र आहे. त्या पत्राचा उल्लेख करून आम्ही सांगितले की त्याप्रमाणे कथन करावयास आम्ही सिद्ध आहोत. परंतु यावरून लिहून आलेल्या कथनात त्या आमच्या कथनाशी जुळण्यासारखा फेरफार केला पाहिजे. आम्हास तुम्ही कसे ते लिहा म्हणून सांगण्यात आले. परंतु अगदी अवश्य तितकेच 4-2 शब्द घालावेत की ज्या योगे इतका अशक्य वाटणारा योगायोग असा जमत आला असताही तो हातातून झटकन निसटू नये, अशी पर्यवेक्षकाने सहानुभूतीपूर्वक इच्छा दर्शविली. आम्ही कथन लिहिले. त्यात योजिलेले मुख्य शब्द काय अर्थी योजिले ते स्पष्ट करण्यासाठी 1-2 उपवाक्यही घातली होती. पर्यवेक्षकांनी ते कथन फार लांब होते म्हणून पुन्हा काटछाट केली. आम्ही कथनात जे शब्द योजले त्यांचा अर्थ वर उल्लेखिलेल्या अंदमानातून पाठविलेल्या 1920च्या पत्रात केलेला आहे. तसाच मानला जाईल हे अभिवचन पर्यवेक्षकांनी दिल्यावरून आम्ही ती उपवाक्ये गाळली आणि ते कथन वर धाडण्यात आले. आम्ही परत कोठडीत येऊन पोहोचलो. आता मात्र बहुधा सुटका होणार म्हणून रंग दिसू लागला. राजबंदीवान आणि इतर सर्व आनंदात मग्न झाले. पण मी पुन्हा पुन्हा स्वतःला आणि त्यांना बजावी, बहुधा सुटका होणार. अगदी निश्चितपणे त्यावर अवलंबू नका. माझ्या आयुष्यात इतक्या फसगती झाल्या आहेत.